नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता रमा ही कावेरीच्या घरी आलेली असते आणि कावेरी आणि मंगला मावशीला भेटून आता पंकजची वाट बघून अखेर रमा आता तेथून जाऊ लागते. तर तेवढ्याच दरवाजात पंकज तिथे येतो आणि आता पंकज हा रमाला बघतो. तर आता रमा पंकजला बघत म्हणते की कुठे होतेस काका आणि किती वेळापासून मी तुमची वाट बघते, असे म्हणत आता रमा ही पंकजच्या खांद्याला हात लावू लागते. तेवढ्याच पंकज आता रमाकडे बघतो आणि म्हणतो की कधी आलीस तू आणि भेटली का, आणि आता जा मग, असे म्हणत आता पंकज आता मान फिरवून पुन्हा कॉटवर येऊन बसतो. आणि आता पंकजचे ते वागणे आणि बोलणे आता रमाला खूप अवघड वाटलेलं असतं. त्यानंतर आता कावेरी ही रमाला म्हणते की रमा, जाताना जपून जा बरं का. रमा आता बाहेर निघून जाताच इकडे मंगला मावशी पंकजला म्हणते की अहो काय कसा वागला तुम्ही रमाबरोबर. पंकज म्हणतो की मला एक तर वाटतच नाही ही रमा आहे म्हणून. ती ऐकून आता कावेरीला धक्का बसतो आणि कावेरी म्हणते की अहो भाऊजी काय बोलताय तुम्ही. मंगला मावशी म्हणते की ढोसून बिसून आली की काय. पंकज म्हणतो की मी जरी ढोसून आलो असलो ना तरी मी 100% सांगतो की ही रमा नाही आहे आपली म्हणून. आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की हे बघा, मला पूर्ण खात्री आहे की ती आपली रमाच आहे, कारण मी तिची आई आहे आणि मी तिला बरोबर ओळखते. पंकज म्हणतो की ती जर आपली रमा असती तर तिने मुकादम फॅमिलीपासून माहीचे सत्य कशाला लपून ठेवले असते, तुम्हीच सांगा ना आता. आणि त्यानंतर आता पंकज म्हणतो की आत्ताच मी साईला भेटून आलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आत्ताच माहीच्या घरी जाऊन बघा तिथे रमा आहे की माही. इकडे आता संध्याकाळ झालेली असते. अक्षय त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि अक्षयने आता कॅन्डल पेटवलेली असते आणि तेवढ्यात रमा तिथे येते. रमा तिथे येताच अक्षय आता रमाकडे बघतो, पण रमाचा चेहरा मात्र पडलेला असतो. अक्षय आता रमाकडे येतो आणि म्हणतो की काय झालं रमा. हा बरोबर आहे, मला वाटतं मी तुला न्यायला आलो नाही म्हणून तुला राग आलाय ना. तर रमा म्हणते की तसं काहीच नाही आहे. त्यानंतर आता रमा म्हणते की तसं काहीच नाही आहे, खूप दिवसांनी तिकडे गेले ना आणि सगळ्यांना भेटले त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. अक्षय म्हणतो की खूप दिवसांनी म्हणजे, तर रमा म्हणते की तसं नाही आहे, म्हणजे खूप दिवसांनी एक फोटो आईने बाहेर काढला ना माझा, त्यामुळे त्या फोटोला बघून खूप वाईट वाटलं. तर अक्षय म्हणतो की अच्छा. रमा म्हणते की त्यानंतर मला बाबांची आठवण आली आणि तुम्हाला माहिती आहे ना मला लगेच पटकन कसं रडू येतं, असे म्हणत रमा आता कॉटवर जाऊन बसते. तर अक्षय आता रमासमोर बसतो आणि म्हणतो की आज चल मी तुझा बाबा. आणि अक्षय आता रमाच्या बाबाचा आवाज काढू लागतो आणि ते बघून आणि ऐकून आता रमा खुश होते. आणि मला हे सगळं खुश करण्यासाठी तुम्ही करताय ना, असे रमा अक्षयला विचारते. आणि त्यानंतर आता अक्षय त्याचा लॅपटॉप घेऊन येतो आणि रमा आणि अक्षय दोघेही आता अंगावरती कंबल घेऊन ते लॅपटॉप बघू लागतात. आणि अक्षय आता रमाला लॅपटॉप दाखवत असतो. तर रमा ते बघून हसत असते. आणि त्यानंतर आता रमाकडे बघत आता अक्षय हा एकटक नजरेने रमाकडेच बघू लागतो. रमासुद्धा आता खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर रमा म्हणते की तुम्ही मला किती समजून घेता. तर आता अक्षय म्हणतो की रमा, आपल्या नात्यामध्ये तू सुद्धा काही वेळेस मला किती समजून घेते, तेव्हा आज मी तुला समजून घेतलं तर त्यात काय झालं. आणि त्यानंतर आता रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की पण मला आता दुसरं काहीच नको. आणि रमा अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते. तर अक्षय खुश झालेला असतो. आणि त्यानंतर अक्षय आता रमाला म्हणतो की रमा, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचे. तर रमा म्हणते काय. आणि रमा आता अक्षयकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता इकडे नील त्याच्या बेडरूममध्ये असतो. माहीने आता नीलच्या प्रेमामध्ये नकार दिल्यानंतर आणि तिचं अक्षयवरती प्रेम आहे असं सांगितल्यानंतर मात्र नीलला मोठा धक्का बसलेला असतो. आणि नील आता त्याच्या बेडरूममध्ये येऊन आता खूप विचार करत बसलेला असतो. आणि त्यानंतर नील आता देविकाला फोन लावतो. देविका म्हणते काय झालं. तर नील म्हणतो की तुझी ती मुलगी आहे ना. तर देविका म्हणते की मानलेली सावत्र मुलगी. तर नील म्हणतो की तिच्या मानेवरचं अक्षयच्या प्रेमाचं भूतच उतरत नाही. आणि देविका म्हणते की काय करायचं मग तिचं, हे बघ तसंही तिचा काहीच उपयोग नाही आहे नील. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की नाही, काही जरी झालं ना तरी आपल्याला तिला घराबाहेर नाही काढता येणार, कारण लोकांना कळलं ना तर मग प्रॉब्लेम येईल. काय करावं असा नील आता विचार करू लागतो.
आणि नील आता देविकाला म्हणतो की त्यापेक्षा आपण रामाला घरातच ठेवूयात आणि तिच्याकडून घरातली सगळी कामे करून घेऊयात. ते ऐकून आता देविका हसू लागते. देविका म्हणते की माही आणि घरातली कामं, नील तू व्यवस्थित आहे ना? तर नील म्हणतो की ती मुकादमाच्या घरात होती आणि अक्षयच्या प्रेमाचं भूत तिच्या डोक्यावरती बसलंय ना, तेव्हा तिथे ती काम करतच असणार. आणि मला काय वाटतं की आपण तिला आता इथेच घरात ठेवून घरातली सगळी कामे करून घ्यायची. तर पुन्हा आता देविका हसू लागते. इकडे आता अय्याजीने रमाला तिच्या बेडरूममध्ये बोलावलेलं असतं आणि रमा अय्याजीकडे येताच आता अय्याजी आता रमाला म्हणते की अगं रमा, आपल्याला ना पार्टीमध्ये जायचं आहे माझ्या मैत्रिणींच्या. तर आता रमा म्हणते की मग काय करायचं? तर आता अय्याजी म्हणते की रमा, तू अशी टिपिकल रमा बनून का आलीस माझ्यासमोर? तू अशी माही बनून ये, कारण माही बनून तुला माझ्यासोबत पार्टीला यायचं आहे आणि मला माझ्या मैत्रिणींना दाखवायचं. अय्याजी म्हणते की तू ही साडी बदल, पटापट मॉडर्न कपडे घाल आणि माहीच्या लुकमध्ये माझ्यासोबत चल. तर रमा म्हणते की पण आई, माझ्याकडे ही साडीच आहे, दुसरे कपडे नाही आहेत ना. त्यानंतर आता अय्याजी म्हणते ठीक आहे, पण तू ही साडी नको घालू, दुसरी चांगली साडी घाल. अय्याजी म्हणते की पटकन तयार हो, एकदम चांगली स्टँडर्ड साडी घालून ये, मी वाट बघते बरं का माही. आणि अय्याजी आता बाहेर निघून जाते. तर रमा ही बेडरूममध्ये येऊन दरवाजा बंद करून घेते आणि रमाला आता खूप अवघड वाटलेलं असतं आणि रमा आता विचार करते की आता मी काय करू. इकडे आता माही ही पंजाबी ड्रेस घालून तिच्या बेडरूममध्ये असते. आरशासमोर येत आता माहीने 2 वेण्या घातलेल्या असतात आणि आता माही आरशासमोर येत म्हणते की हे 2 वेण्यांना मला खूप अवघड वाटत होतं, पण रेग्युलर ते मॉडर्न केस ठेवूनसुद्धा खूप अवघड वाटत होतं, म्हणून आज पुन्हा 2 वेण्या घातल्या. आणि त्यानंतर आता तेवढ्यात नील आणि देविका ही रमा म्हणजे माहीच्या बेडरूममध्ये येतात. माहीकडे बघत आता नील म्हणतो की देविका, तुला माहिती आहे का, आपली माही ना खूप मोठी आर्किटेक्ट आहे. तेव्हा आता देविका म्हणते हो का, आणि तुला माहिती आहे का नील, आपली माही ना खूप मोठ्या बिझनेसमॅनची मुलगीसुद्धा आहे. आणि आता ते ऐकून माही ही देविका आणि नीलकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की बिझनेसमॅनची मुलगी आहे, पण बघितलं का देविका कशी राहते. नील आता एकटक नजरेने माहीकडे बघतो आणि म्हणतो की देविका, मला तर ही आपली माही वाटतच नाही. माही आता एकटक नजरेने नीलकडे बघत असते आणि देविका म्हणते बरोबर आहे, तिच्याकडे शिक्षण, पैसे काहीच नाही आहे नील. आता नील म्हणतो की देविका, आता आपली ही माई आहे ना कोणाच्या तरी प्रेमात पडली. तर देविका म्हणते हो का. बोट करत आता देविका म्हणते की माही, खरंच तू कुणाच्या प्रेमात पडली का. माही आता काहीच बोलत नसते. आणि त्यानंतर आता देविका म्हणते सांग ना, कुणावरती तू प्रेम करते. तर नील म्हणतो की हे बघ देविका, ज्या मुलासाठी आपल्या माहीने सगळं काही देऊन टाकलं, सगळा काही त्याग केला. तर आता देविका म्हणते की असं आहे का. नील म्हणतो की त्याच मुलासोबत आपली माही प्रेम करायला लागली. आणि त्यानंतर आता माही म्हणते की त्याचा जो काही सोक्षमोक्ष लावायचा ना तो मी लावेल, पण एवढं तुम्ही दोघं लक्षात ठेवा की तुम्हाला आता हे जे काही मिळालं ना ते फक्त माझ्यामुळे मिळालं. तर आता नील म्हणतो की असं बोलू नकोस माही, हे सगळं आम्हाला मिळालं ना ते तुझ्या मूर्खपणामुळे आम्हाला मिळालं. देविका म्हणते की म्हणून तू कायम लक्षात ठेव, तुझ्याकडे आता ना पैसा आहे आणि ना प्रेम. आणि इकडे आता अय्याजी ही रमाला घेऊन किटी पार्टीमध्ये आलेली असते आणि आता तिथे अय्याजीच्या सगळ्या मैत्रिणी एकदम स्टँडर्ड वेशात आणि स्टँडर्ड ड्रेसमध्ये तिथे असतात. अय्याजी तिथे रमाला घेऊन येते आणि त्यानंतर स्टँडर्ड इंग्लिश बोलत आता अय्याजीची मैत्रीण म्हणते की आल्या का तुम्ही आणि ही कोण. अय्याजी म्हणते की माय ग्रँड डॉटर इन लॉ. अय्याजी म्हणते की ही माझी नातसून रमा आहे. आता अय्याजीची मैत्रीण ही रमाकडे बघू लागते आणि आता त्या रमाकडे बघत बायका म्हणतात की खरंच तुमची सून खूप सुंदर आहे. तर रमासुद्धा खूप खुश होते. तर आता दुसरी मैत्रीण म्हणते की नातवंडाच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, आत्ताशी तुम्ही तुमच्या नातसुनेला इकडे घेऊन आलात की काय. तर दुसरी मैत्रीण म्हणते की इतकी वर्ष बॅरी मुकादमांच्या अंडर तिची ट्रेनिंग सुरू होती ना. तर अय्याजी आता हसू लागते आणि तेवढ्यात आता बोट करत आता रेवाची आई तिथे आलेली असते आणि रेवाची आई म्हणते की यस, अगदी बरोबर आहे. आणि आता अय्याजी ही रेवाच्या आईकडे बघते. रेवा आता अय्याजीकडे येत म्हणते की किटी पार्टीमध्ये आपण एकत्र भेटलो, त्यामुळे तुम्हाला वाईट नाही ना वाटलं.
त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की हे बघा, तुम्ही जरी माझ्या मुलीला जेलमध्ये टाकलं ना तरीसुद्धा त्यावेळेस मी तुमच्या बाजूने उभी राहिली होती, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की कारण त्यावेळेस चूक ही रेवाची होती आणि त्यामुळे तिला तर शिक्षा व्हायलाच हवी होती. आणि त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की मुळात तिने रामाची जागाच घ्यायला नको होती, नाही का. तर आय्याजी रामा दोघेही आता रेवाच्या आईकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता इकडे रमाकांत हा हॉलमध्ये बसलेला असतो. तर तेवढ्यात आता वरून हा आभ्या डोक्याला हात लावत खाली येतो आणि आता रमाकांतचा फोन वाजत असतो, पण रमाकांत काही फोन घेत नसतो. तेवढ्यात आता आभ्या तेथून जाऊ लागतो. आभ्या जाऊ लागताच इकडे आता आभ्या रमाकांतला म्हणतो की अहो बाबा, असं काय करताय, तुमचा फोन वाजतो. तर रमाकांत आता काहीच बोलत नाही. तर आभ्या रमाकांत समोर येतोय आणि लगेच रमाकांतकडे बघत आता आभ्या म्हणतो की बाबा अहो तुमचा फोन वाजतो, आत्याचा फोन येतोय. रमाकांत म्हणतो की मला आता कुणासोबत काहीही बोलायचं नाही आहे. आणि इकडे आता पटकन रमाकांत त्याचा मोबाईल घेऊन रागाने तो फोन कट करतो आणि तेथून निघून जातो. तर आभ्या आता विचारात पडलेला असतो. इकडे आता रेवाची आई आजीला म्हणत असते की आम्हा दोघींना कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि आमच्या दोघींचे कधीच भांडणं झालीही नव्हती. माझी मुलगी क्वालिफाईड होती आणि अक्षय माझ्या मुलीच्या प्रेमात पडला होता. रेवाची आई म्हणते की पण या अडाणी मुलीने ना माझ्या मुलीची जागा घेतली आणि एक अडाणी मुलगी मॉडर्न फॅमिलीमध्ये असल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो ना हे हिच्याकडून चांगलंच माहिती आहे आणि हिच्याकडूनच शिकून घ्यावं. आणि त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की हिला इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग विचारा. हसतच आता आजी म्हणते की हो हो विचारा, हिला कोणत्याही इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग विचारा. आणि ते ऐकून आता रमा ही आजीकडे बघते आणि त्यानंतर आता रमा लगेच त्यांच्याकडे बघू लागते. ती लेडीज म्हणते सांग ना सफरचंदचं स्पेलिंग मला सांग. आता रमा विचार करू लागते आणि हळूहळू SAP असे शब्द बोलू लागते. आजी रेवाची आई सगळेजण आता रमाकडे बघू लागतात आणि आजीची ती मैत्रीण म्हणते की सांग ना SAP आणि पुढे काय. आणि त्यानंतर आता सगळ्या मैत्रिणी आजीकडे बघत हसू लागतात. तर आजी म्हणते की रमा अगं तू हे काय करतेस. तर त्या मैत्रिणी आता अजूनच हसत असतात. आणि त्यानंतर आता त्या मैत्रिणी आजीकडे बघत हसू लागतात. आजीला राग येतो. आजी म्हणते की हे बघा, मी असे इथे माझ्या सोनेचा अपमान करून घ्यायला नाही आली. आणि कितीतरी लोक जरी शिकले असले ना, कितीतरी लोकांना इंग्लिश शब्दांचे स्पेलिंग पूर्ण नाही आहेत. आणि त्यानंतर आता आजी म्हणते की तुम्ही सांगा ना मग सफरचंदाचं स्पेलिंग. हे बघा, आपण इथं कंपॅरिझन करायला आलो नाही, आपण इथं गप्पा टप्पा मारून एन्जॉयमेंट करायला आलेलो आहे. तेव्हा असं पार्टीमध्ये बेरंग करू नका असे आजी त्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. आणि त्यानंतर आता रागाने रेवाची आई म्हणते की हो हो बरोबर आहे ना, तुम्ही आता असेच म्हणणार. ही 2 वेण्या अक्षयसाठी करून तुम्ही त्या घरात आणली आणि माझ्या रेवाला जेलमध्ये पाठवलं. आणि त्यानंतर आता अडाणी म्हणता क्षणी पुन्हा आजी म्हणते की माझी नातसून आहे ना, ती कोणापेक्षाही कमी नाही. रेवाची आई म्हणते की मग ठीक आहे, तिला इंग्लिशमधून कोणतेही 5 वाक्य बोलायला सांगा. आणि त्यानंतर आता पुन्हा रेवाची आई म्हणते की लावा तिला बोलायला 5 वाक्य. आणि लगेच आता रेवाची आई सगळ्या बायकांना म्हणते की तुम्ही रिलॅक्स बसा बरं का, कारण तिला बोलायला खूप वेळ लागणार आहे. पुन्हा आता त्या सगळ्या मैत्रिणी हसू लागतात आणि बाजूला जातात. तर इकडे आता आजी रमाला म्हणते की रमा बोलून टाक, कारण आज हा तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि रिप्युटेशनचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर आता सगळ्या बायका रमाकडे बघतात. तर त्या मैत्रिणी म्हणतात क्विक रमा क्विक आणि कमॉन रमा असे म्हणत त्या सगळ्या आता टाळ्या वाजू लागतात. आणि त्यानंतर आता इकडे आजी म्हणते की रमा आज तुझा रेप्युटेशनचा प्रश्न आहे बरं का. इकडे आता माही ही देविकाच्या घरून आता मस्त मॉडर्न साडी घालून बाहेर निघालेली असते. देविकासमोर बसलेली असते आणि देविका म्हणते की माही कुठे निघालीस. तेव्हा आता माई म्हणते काय करायचं तुम्हाला, हे बघा आता माझ्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत, तेव्हा मी कुठे जाणार आणि काय करणार, त्याच्याशी तुम्हाला काय एवढं. माही म्हणते की मी आता कुठे जाते काय करते हे प्लीज मला विचारू नकोस. देविका आता माहीकडे येत म्हणते की मला विचार करावा लागतो. देविका म्हणते की फरक पडतो ना, तू कुठे जाते कुणाकडे जाते याचा विचार तर करावा लागतो. आणि लगेच आता माही म्हणते की कमॉन देविका, तू याची काही काळजी करू नकोस, कारण मला तुझ्या या प्रॉपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. आणि त्याच्यानंतर आता माही म्हणते की हे बघ देविका, तू काहीच काळजी करू नकोस, कारण मला आता माझं प्रेम मिळालं आहे.
देविका म्हणते कुठंही तुझं प्रेम. माही म्हणते की हे बघ, तू कधी कुणावर प्रेमच केलं नाही, कारण तू फक्त स्वतःवरच प्रेम करत आली, म्हणून तुला प्रेम कसं दिसणार. आणि त्यानंतर आता माई म्हणते की प्रेम मिळणं महत्त्वाचं नसतं, तर प्रेम करणं महत्त्वाचं असतं. आणि लगेच आता देविका म्हणते की हे असं तुला रमा म्हणाली, बरोबर ना. आणि त्यानंतर माई म्हणते हेच मला रमाने सुद्धा सांगितलं. त्यानंतर आता देविका म्हणते की पण रमाने तिचं प्रेम पुन्हा मिळवलं, बरोबर ना. माई म्हणते की तुझ्याकडे बोलायला खूप वेळ असेल, पण सॉरी, माझ्याकडे बोलायला आता वेळ नाही आहे. माई म्हणते की सो प्लीज तू तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे, असे म्हणत आता माई ही स्टँडर्ड साडी घालून आता नाकाच्या शेंड्यावरती राग आणून आता देविकाकडे बघत मॉडर्न स्टाईलने तिथून बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर आता माहीकडे रागाने बघत देवी म्हणते की तुला माही मी असं कसं सोडेन असं तुला वाटलं. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर जरी तू सह्या केल्या असल्या तरी तुला पूर्ण बर्बाद केल्याशिवाय ही देविका तुला कशी सोडेल. इकडे आता रमा सांगत असते की माय नेम रमा अक्षय मुकादम. आई आजी त्या सगळ्या मैत्रिणी आता रमाकडे बघत असतात. त्यानंतर रमा म्हणते की आय लाईक कुकिंग. आई आजीच्या मैत्रिणी आता हसू लागतात आणि म्हणतात की म्हणजे तू दुसऱ्याकडे जाऊन स्वयंपाक करतेस की काय. आणि आता त्या मैत्रिणी पुन्हा हसू लागतात, तर आई आजीचा रमाला धक्का लागतो आणि आई आजीच्या हातातील दारूचा प्लेट आता रमाच्या सांडीवर सांडतो. आणि त्याच वेळेस आता रमा म्हणते की मी चेंज करून येते आणि रमा आता साडी बदलायला आतमध्ये जाते. आणि त्यानंतर आता इकडे साडी बदलायला रमा ही आतमध्ये जाताच त्याच आता पबमध्ये आणि त्याच कॅफेमध्ये आता इकडे माही आलेली असते. आणि माही ही योगायोगाने आई आजीसमोर येते आणि आता माही म्हणजे रमाच ड्रेस चेंज करून आली असे सगळ्यांना वाटते. आणि त्यानंतर आता पुन्हा त्या बायका आता माहीला स्पेलिंग विचारतात, तर आता माही म्हणते की कधी कधी मला शब्दांची स्पेलिंग नाही येत, तर मी दुसरं सांगू का. त्या बायका म्हणतात सांग ना. आणि त्यानंतर आता माही ही त्यांना एकदम नॉनस्टॉप एकदम सुपेरियर असे इंग्लिश बोलून दाखवते. आणि माहीचे ते इंग्लिश बोलणे बघून आई आजीने सुद्धा तोंडात बोट घातलेले असते आणि सगळ्या मैत्रिणींनी आता मानाखाली घातलेले असतात. एकदम स्टँडर्ड भाषेत स्टँडर्ड इंग्लिश बोलून रमा म्हणजे माहीने ती स्टँडर्ड इंग्लिश बोलू शकते हे दाखवून दिलेलं असतं. आणि त्याच वेळेस पडलेला असतो तो रेवाच्या आईचा चेहरा. आणि पुन्हा एकदा आई आजीची मान आता माहीने उंचावरती नेऊन ठेवलेली असते. आणि इकडे आता माहीने सगळ्यात मोठं काम करून आई आजीला खूप आनंद मिळवून दिलेला असतो. आणि त्या सगळ्या मैत्रिणींचे दात त्यांच्या घशात घालून दिलेले असते. तर आता इकडे खरी रमा ही साडी बदलायला गेलेली असते आणि माही ही आई आजीसमोर असते. तर आता माही आणि खरी रमाचे सत्य आता आई आजीसमोर येऊन आई आजी आता कुणाचा निवाडा करणार. तर आता इकडे अक्षयला खऱ्या रामाचं प्रेम मिळून अक्षय आता खऱ्या रामाला ॲक्सेप्ट करणार का. आणि आता इकडे माही ही अक्षयला मिळवण्यासाठी आता कोणती चाल खेळणार हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.